आज 10 ऑक्टोबर 2018 आपण 13व्या अध्यायामध्ये त्यातल्या ओव्या पाहतो जिथे अज्ञानाची लक्षणं ज्ञानदेवांनी सांगितलेली आहेत. गीतेमध्ये फक्त ज्ञानाची लक्षणं आहेत, परंतु अज्ञान म्हणजे काय किंवा अज्ञानी माणसाची लक्षणं काय असतात ते ज्ञानदेव स्पष्ट करतात. आणि त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं आपण कुठेतरी 800च्या जवळपास होतो, 785 झाली ना. ते 784 पर्यंत आपण घेतलेलं होतं. ते त्या ठिकाणी जे वर्णन आहे मी ओव्या काही वाचत नाही आहे, परंतु ज्ञानाचं लक्षण जे आहे त्याच्या उलट ही स्थिती कशी की अज्ञानी माणूस जो असतो तो ह्या संसारामध्ये सगळं घर मुलं बाळं ह्याच्यामध्ये तो म्हणजे ज्याला आपण गीतेमध्ये अपरा प्रकृती म्हटलेलं आहे त्या अपरा प्रकृतीमध्ये तो इतका गुंतलेला असतो की त्यामुळे त्याच्यावरती काही उद्धार होणं उन्नती होणं हे त्याच्या बाबतीत अशक्य होतं. तर म्हणून ह्याला अज्ञानाचं लक्षण असं म्हटलं आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हणजे शेवटी जी ओवी आपण पाहिली ती अशी होती, तैसे घरी होऊनी निघणे नाही जीविते मरणे जया साप होऊनी असणे भाटी तिये. ही ओवी आपण शेवटी पाहिली होती. आणि त्याचा अर्थ असा होता की जीवित असू दे नाही तर मृत झाल्यानंतर असू दे, पण त्याला आपलं घर याचा अर्थ आपली ती संपत्ती, मुख्य म्हणजे जे काय सगळं त्याचं डबोलं भरलेलं आहे त्याच्यापासून त्याची अजिबात सुटका नसते, मरणानंतर सुद्धा नसते. आणि म्हणून ते असं म्हणतात की काही घरांमध्ये पूर्वीच्या काळी संपत्ती ज्यांच्याकडे जास्त असते ती संपत्ती जमिनीच्या खाली पुरत असत आणि तिथे जो काही नाग असतो तो त्या संपत्तीचं रक्षण करणारा असतो असं म्हणतात. आणि त्याचा मूळ अर्थ असा आहे की तो त्या घराचा पूर्वज असतो की जो त्या संपत्तीला असा धरूनच असतो, म्हणजे मृत झाल्यानंतर सुद्धा ते त्याच्यापासून तो दूर होत नाही अशी कल्पना आहे. आणि म्हणून असं म्हटलंय जीविते मरणे असं जे दोन्ही उल्लेख केला आहे तो त्यामुळे केलेला आहे. आता त्यानंतर मधल्या बऱ्याचशा ओव्या तशाच प्रकारच्या आहेत की माणूस कसा ह्या संसारामध्ये एकूण संसार ह्याचा अर्थ असा घेऊ नका की संसार त्यागून घरदार त्यागून माणसांनी संन्यास घ्यावा अशी ते मुळीच अपेक्षा नाही आहे. या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की तुम्ही संसारी असलात, तुम्ही गृहस्थ असलात तरीसुद्धा त्याच्यामध्येच फक्त गुंतून राहायचं आणि उच्च विचारांकडे कधी वळायचंच नाही. ही जी माणसाची स्थिती असते ती असू नये हीच फक्त त्या ठिकाणी कल्पना आहे. म्हणजे संसारामध्ये गुंतणं ह्याचा अर्थ हा आहे. तर तशाच प्रकारच्या पुढच्या ओव्या आहेत आणि म्हणून मी बऱ्याचशा आता या ठिकाणी ओव्या गाळते 84 नंतरच्या. आणि एकदम 801 ओवी जी आहे ती घेतली. मधल्या सगळ्या ओव्या तुम्ही पाहिल्यात तर त्या ठिकाणी संपत्ती आणि पत्नी आणि सगळं एकूण ह्याच्यामध्ये गुंतणं असं
अशाचाच उल्लेख आहे. आता 801व्या ओवीमध्येही तसा उल्लेख आहे. कसा आहे पहा. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची या जालिया लागी प्रेम आणि काही जे समस्त तेथीचे संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त मानी जोगा. म्हणजे किंबहुना ह्याचा अर्थ किंबहुना म्हणजे काय, आणखीन तुला काय सांगू अर्जुना. किंबहुना याचा अर्थ असा आहे. आपण किंबहुना इतका सहजपणे हा शब्द वापरतो, पण त्याच्यामध्ये हा अर्थ असतो. किंबहुना म्हणजे आणखी काय सांगू तुला अर्जुना. ह्याचं अज्ञानाचं स्वरूप काय आहे तर स्त्रीची सर्वस्व जया म्हणजे पत्नी आणि त्याच्यामध्ये गुंतलेला. आता हे जे आहे स्त्रीमध्ये गुंतणं ह्याचं हे वाचताना एकदम आठवण झाली म्हणून सांगते की तुलसीदासांची कथा तुम्हाला माहिती असेल की ज्यांनी तुलसी रामायण आणि इतकं म्हणजे इतकं सुंदर पुढे सगळं त्यांचं आयुष्य गेलं. पण ते तुलसीदास त्यांची मूळची कथा अशी आहे की ते असेच होते की जो इथे उल्लेख केलेला आहे की पत्नी आणि त्या पत्नी म्हणजे वैवाहिक सुख आणि सांसारिक सुख याच्यामध्ये ते इतके गुंतलेले असायचे की ते कधी आपल्या पत्नीला माहेरीसुद्धा पाठवायचे नाहीत. ती सतत त्यांना तिचा सहवास त्यांना हवा असायचा. अत्यंत आसक्ती ज्याला म्हणतात, इतकी आसक्ती त्या तुलसीदासांमध्ये ह्या सर्वाबद्दलची होती. एकदा ते कुठे गेलेले असताना पत्नी त्यांना न सांगता घरातून आपल्या माहेरी निघून गेली आणि हे घरी आल्यानंतर यांना कळलं की ती अशी माहेरी गेली आहे. आणि ताबडतोब ते निघाले. भयंकर पाऊस पडत होता, नदीला अत्यंत पूर आला होता, जाणं पुढे अशक्य होतं. पण तरीसुद्धा ती ओढ इतकी की त्याच्यातूनही ती नदी पण पार करून ते पुढे गेले आणि त्या गावी पोचले. तिथे पोचल्यानंतर घराची दारं सगळी बंद होती. आत कसा प्रवेश करायचा रात्रीच्या वेळेला आणि घरातली लोक काय म्हणतील अशा प्रकारे विचार आला असावा. आणि त्यांनी एका दोरीला तिथे त्यांना म्हणजे त्यांची पत्नी कुठे असेल ही कल्पना त्यांना होती. तर तिथे जाण्यासाठी त्या वरती चढण्यासाठी दोरी समजून त्यांनी साप धरला. साप होता पण तो धरून ते वरती गेले आणि खिडकीतून ते तिथे त्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. तर त्यावेळेला त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की म्हणजे संस्कृतमध्ये ते जे आहे त्याचं मराठीमध्ये रूपांतर असं सांगते की तिचे शब्द असे होते की अशा ह्या रक्तमासाच्या या माझ्या शरीराशी जी काही तुम्हाला ही अशी ओढ जी वाटते त्याच्याऐवजी हीच ओढ त्या रामाच्या बद्दल तुम्हाला वाटली तर तुम्ही कुठे जाल अशा प्रकारे ती पत्नी त्यांना म्हणाली. आणि ते ऐकल्यानंतर त्यांच्या मनावरती असा काही परिणाम झाला की ते पूर्णतः त्यानंतर बदलले आणि नंतर मग त्यांचं आयुष्य अशा प्रकारचं झालं की मग तुलसी रामायणासारखा इतका सुंदर ग्रंथ त्यांच्याकडून आणि इतरही अनेक हे म्हणजे पूर्णतः जीवनामध्ये म्हणजे ज्याला प्राकृतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे जे दोन वेगळ्या गोष्टी आहेत की प्राकृतिक जीवन ह्याचा अर्थ की आपण आपल्या प्रकृतीनुसार आपले जे सत्व रज तम गुण आहेत त्यानुसार आपण वागत असतो. त्या प्राकृतिक जीवनाकडून पूर्णतः उच्च अशा आध्यात्मिक जीवनाकडे वळणं
ही एक फार मोठी पहिली पायरी असते. त्या पायरीवरती चढल्याशिवाय पुढे उन्नती अशक्य असते. आणि म्हणून ह्या ज्या कथा आहेत आपल्या संस्कृतीमध्ये, ह्या कथा आपण अशा प्रकारे समजावून घ्यायच्या असतात की त्यामध्ये केवळ हे काय वर्णन आहे वगैरे असे विचार न करता त्याच्यातून शिकण्यासारखं किती आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि ते ह्या ठिकाणी आहे की स्त्रीमध्ये असा तो पूर्णतः गुंतलेला असतो. किंबहुना धनंजय या स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची या जालिया आहे पहा, ज आहे तिथे, जालिया म्हणजे ज आहे तो खरा, जालिया. आता जालिया ह्याचा अर्थ त्या पत्नीनी ज्या मुलांना जन्म दिलाय, तियेची या जालिया म्हणजे तिची जी मुलं, म्हणजे आपली पत्नी आणि पत्नीपासून झालेली आपली प्रजा, ह्याच्यामध्ये तो इतका प्रेमाने गुंतलेला असतो. आणि तियेची या जालिया लागी म्हणजे त्यांच्याबद्दल प्रेम इतकं जे काही त्याच्यामध्ये असतं की बाकी कशाचा, म्हणजे हे पूर्ण आत्ता मी जे म्हटलं की प्राकृतिक जीवन ज्याला म्हणतात तसं हे प्राकृतिक जीवन असतं. संसार आणि त्याच्या सगळ्या सुखांमध्ये गुंतून राहणं हे अशा प्रकारचं हे जीवन असतं. आणि काही पुढची ओवी, आणि काही जे समजतं तेथीचे संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त माने जोगा. म्हणजे स्त्री, मुलं आणि बाकीचं सगळं म्हणजे घर दार संपत्ती हे जे सगळं आहे त्याला तो जीवाहुनी आप्त, आपल्या जवळचं आप्त म्हणजे आपल्या अत्यंत जवळीकीचं असं तो मानतो. म्हणजे अज्ञानी कसा असतो हे त्यांनी सांगितलं आहे. ह्याचा अर्थ मी अगदी सुरुवातीपासून सांगत आले आणि ते कायम लक्षात ठेवा की ह्याचा अर्थ असा मुळीच नव्हे की त्यांच्या बाबतीत असलेली आपली कर्तव्य करू नये असा त्याचा मुळीच अर्थ नाही. अगदी कुठल्याही टोकाला जाऊन जे कर्तव्य आपल्याला करावं लागेल ते आपण केलंच पाहिजे, ते कर्तव्य असतं. परंतु मोह आणि कर्तव्य यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला सारासार विचार, तो विवेक आपल्याला कळला पाहिजे, हे या सगळ्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. ते जीवाहुनी आप्त माने जोगा. त्याच्या पुढची ओवी, तो अज्ञानासी मूळ अज्ञाना तेणे बळ, हे असो केवळ तो तेची रूप. म्हणजे आता हे ज्ञानदेवांचे शब्द की तो अज्ञानाचं मूळच आहे. म्हणजे मूळ याचा अर्थ की मुळापासून पुढे सगळं उगवतं, वृद्धी होते झाडाची, तर तसं हा तो अज्ञानाचं मूळच आहे. अज्ञाना तेणे बळ म्हणजे त्याच्यामुळे ह्या जगातल्या अज्ञानाला बळ प्राप्त झाले. म्हणजे आपण नेहमी उलट विचार करतो की एकूण जगातल्या परिस्थितीमुळे आपलं अज्ञान वाढतं. ज्ञानदेव बरोबर आपल्याला उलट्या प्रकारे त्यांची ही शैलीच आहे, आपल्याला आता ही परिचयाची आहे. तर अज्ञाना तेणे बळ हे असो केवळ तो तेची रूप. म्हणजे अज्ञान हेच त्याचं रूप आहे, अज्ञान हेच मूर्तिमंत तो माणूस आहे असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढची ओवी आणि पुढचं अज्ञानाचं लक्षण आहे ते म्हणजे आतापर्यंत आपण जे संसारामध्ये गुंतून राहणं, ह्या म्हणजे आसक्ती ज्याला म्हणतात त्या आसक्तीबद्दलचं विवेचन हे आत्तापर्यंत आलं. आता त्याच्या पुढे म्हणजेच 804वी ओवी आहे ही. आणि मातलिया सागरी मोकलिया तरी लाटांचा येर झारी आंदोळे जेवी, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवटू घे. म्हणजे मातलिया सागरी ह्याचा अर्थ जो सागर असा उफाळलेला आहे, भयंकर लाटा येत आहेत, मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत सागरामध्ये. आणि अशा लाटा येत असताना त्या सागरामध्ये नाव जर आपण, बोट जर आपण मोकळी सोडली
कुठे बांधलेली नाही आहे, ती मोकळी सोडून दिली तर तिची अवस्था काय असते की त्या लाटांबरोबर ती वरती जाते, ती खाली येते, वरती जाते, खाली येते, अशी जी तिची अवस्था असते त्याचा उल्लेख आहे इथे. मातलिया सागरी मोकलिया तरी. तरी ह्याचा अर्थ की ती नाव, तरी म्हणजे ती बोट, नाव जर अशी मोकळी सोडून दिली तर काय होतं, लाटांचा येर झारी आंदोळे जेवी, म्हणजे ती अशी त्या लाटांबरोबर वर खाली आंदोळत असते, ती अशी भरकटत जात असते. तेवी प्रियवस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवटू घे. आता सोपं आहे ना अर्थ, की प्रिय वस्तू आपल्याला अनुकूल काही झालं की एकदम आपण वरती असतो, हवेत असतो, आणि जर अप्रिय काही घडलं, प्रतिकूल काही घडलं की आपण तळवटू घे, आपण एकदम खाली पडतो, सगळं आयुष्यातला सगळा उत्साहच आपला संपून जातो. ऐसेनी जयाचा चित्ती वैषम्य साम्याची वोखती वाहे, तो महामती अज्ञानगा. म्हणजे अशा प्रकारे ज्याच्या चित्तामध्ये, खरं चित्त याचा अर्थ जो आहे ना, आपण मन आणि चित्त हे खूप वेळेला सारख्याच अर्थाने घेतो, पण थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. आणि तो फरक असा आहे की मन हे अत्यंत चंचल असतं आणि ज्या वेळेला चित्त असं म्हटलं जातं त्यावेळेला खरा त्याचा अर्थ असतो की ते स्थिर असतं, ते स्थिर असतं, ते असं प्रत्येक गोष्टीबरोबर असं आंदोळत नाही, त्याला खरं म्हणजे चित्त म्हणतात. परंतु असा चित्त म्हणजे खरं ह्या माणसामध्ये असं चित्त आहे, पण त्या चित्तामध्ये काय झालेलं आहे, म्हणजे आपल्यामध्ये जसं आहे ना की एकूण ही सगळी आपण ह्याच्यातलं अध्यात्म आत्तापर्यंत आपल्याला जे कळलं आहे ते अशा प्रकारे आहे की आपल्यामध्ये शुद्धत्व आहे, पण ते शुद्धत्व ह्या सगळ्या अपरा प्रकृतीमधलं आपलं जे जीवन आहे त्यामुळे ते शुद्धत्व बाजूला पडलेलं आहे. आणि तसंच या ठिकाणी चित्त शब्द वापरला आहे, पण तो आपण त्याचा अर्थ असा घ्यायचा की चित्त हे खरं म्हणजे शांत असतं, स्थिरता, स्थैर्य ज्याला म्हणतात, ते चित्ताचं खरं म्हणजे लक्षण असतं. पण तेच चित्त काय होतं तर अशा ह्या परिस्थितीमध्ये वैषम्य साम्याची वोखती वाहे असं म्हटलंय. म्हणजे वैषम्य आणि साम्य ह्याचा अर्थ अनुकूल आणि प्रतिकूल किंवा सुख आणि दुःख, म्हणजे जी द्वंद्व आहेत, कुठलीही द्वंद्व, जय पराजय, अनुकूल प्रतिकूल, म्हणजे दोन अगदी परस्पर विरोधी गोष्टी ज्या असतात त्यांना आपण द्वंद्व म्हणतो. आणि हे आयुष्यामध्ये येतातच, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, जय पराजय, हे सगळ्या गोष्टी ही जी सगळी द्वंद्व आहेत. तर वैषम्य आणि साम्य, साम्य कशाला म्हटलं की जे अनुकूल आहे, सुखाची गोष्ट आहे, आणि वैषम्य म्हणजे जे आपल्याला नको आहे अशा गोष्टी. तर वैषम्य आणि साम्याची वोखती, वोखती याचा अर्थ चिंता असं आहे, चिंता, चिंता म्हणजे त्याच्या मनामध्ये सतत ही चिंता असते की हां सुखामध्ये तो अगदी मोठा नाचतो, पण तरीसुद्धा हा क्षण कधी जाईल का आयुष्यातून, ह्याची जी चिंता असते ती चिंता, त्याला वोखती म्हटले. वैषम्य साम्याची वोखती, कारण ही द्वंद्व आयुष्यामध्ये घडतच असतात आणि त्यामुळे ती चिंता मनामध्ये असते. चित्त जे आहे ते असं ह्यानी भरलेलं असतं, ह्या चिंतेने भरलेलं असतं. तो महामती अज्ञानगा, महामती म्हटलंय अर्जुनाला, नाहीतर अज्ञान आणि महामती हे दोन एकत्र करू नका. महामती हे अर्जुनाला म्हटलेलं आहे की जो बुद्धिमान आहे, महामती, ज्याची मती अत्यंत उच्च प्रकारची आहे, आणि म्हणूनच आत्तापर्यंत सांगितलेलं हे कळत आलेलं आहे अर्जुनाला, आणि म्हणून ते कळता कळता त्याची जिज्ञासा वाढत गेलेली आहे, आणि म्हणून तो प्रश्न विचारतो
तर असा हा जो महामती आहे, त्या महामतीला, त्या अर्जुनाला असं म्हटलं आहे की हे जे आहे ना, हे पूर्णतः अज्ञान आहे. त्यानंतर पुढे आता हे झालं म्हणजे ज्ञानाचं लक्षण म्हणून आपण समचित्तत्व पाहिलं होतं की काही द्वंद्व आली तरीसुद्धा चित्त समान असतं, चित्तामध्ये काही हे होत नाही, सुख दुःख या गोष्टी घडत नाहीत. त्याच्याबरोबर उलट समचित्तत्वाचा अभाव हे आत्ता अज्ञानाचं लक्षण आहे इथे सांगितलं. आता त्यानंतर पुढचं अज्ञानाचं लक्षण आहे आणि माझा ठाई भक्ती फळालागी जया आरती धनोद्देश विरक्ती नटणे जेवी. म्हणजे नीट समजावून घ्यातले, कारण काही शब्द असं वाटतं ह्याचं काय अर्थ लागतो. ते माझा ठाई भक्ती याचा अर्थ तो ईश्वर बोलतोय की ईश्वर म्हणतोय, कृष्णाच्या मुखातून ईश्वर बोलतोय. आणि तो काय म्हणतोय की माझा ठाई भक्ती, म्हणजे या अज्ञानी हा जो माणूस आहे त्याच्या असं वाटतं की त्याला माझ्याबद्दल खूप भक्ती आहे, माझ्या ठाई भक्ती. पण ती भक्ती कशी असते? फळालागी जया आरती. हां, लक्षात आलं ना? आर्त आरती याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. आरती म्हणजे त्याची आकांक्षा आहे, त्याला काय हवं आहे, तो कशासाठी माझी भक्ती करतोय? फळालागी. फळ त्याला हवं आहे, त्याला काहीतरी देवापुढे जाऊन नमस्कार करतोय. तो नमस्कार करताना देवा मला हे दे, मागण्याच असतात. हे जे आहे अज्ञानाचं लक्षण आहे. तर मी म्हणून पहिल्यांदा ज्या वेळेला आपण अज्ञानाची लक्षणं सुरू केली त्याच वेळेला सांगितलं आपण आपली परीक्षा करून बघायची आहे या प्रत्येक ठिकाणी की आपण बसतोय का याच्यामध्ये, आपण असे आहोत का, हे आपणच आपल्याला शोधायचं आहे. तर असं हे जे आहे की फळा लागी जया आरती, म्हणजे तो अगदी आर्त होऊन भक्ती करतोय. पण ती कशी आहे, कशासाठी आहे? फळा लागी आहे, मला हे दे म्हणून, मग त्याच्यासाठी मी वाटेल ते करीन असं तो म्हणतोय. तर फळालागी जया आरती धनोद्देश विरक्ती नटणे जेवी. ह्याचा अर्थ असा आहे की त्याचा उद्देश काय असतो? तर धनप्राप्ती. धनोद्देश, धन तर त्याला मिळवायचं असतं की मला दे म्हणण्यामध्ये मुख्यतः आपण धनच मागतो. ती सगळी आपली सुखाची कल्पना ही धनाच्या भोवती गुंतलेली असते की मला इतकं मिळालं की मला सगळं सुख प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे धनोद्देश मनामध्ये तर असतोच, पण विरक्ती नटणे जेवी असं जे म्हटलंय याचा अर्थ लोकांना दाखवतो की आपण फार विरक्त, ढोंग आणतो, सोंग आणतो, विरक्तीचं सोंग आणतो, दाखवतो असं की काय माझी भक्ती आहे आणि त्या भक्तीसाठी मी देव ईश्वरासाठी मी हे सगळं करतोय अशा प्रकारे तो दाखवतो. विरक्तीचं तो सोंग आणतो, पण असते मनामध्ये आसक्ती. त्याला धन आणि एकूण सगळी सुख ह्याच्यासाठी तो माझ्याकडे येतो. त्याच्यानंतर एक ओवी गाळून पुढची 9वी ओवी. तैसा माते किरीटी. किरीटी ह्याचा अर्थ अर्जुन, अर्जुनाचं हे नाव आहे, माहिती आहे तुम्हाला आता. तर किरीटी का नाव आहे हे आठवतंय मी सांगितलेलं? ती किरीटी असं अर्जुनाला म्हणतात. ते का आहे? त्याला त्याचा जो किरीट म्हणजे मुकुट, त्याचा जो मुकुट आहे तो मुकुट आणि त्याच्या हातामध्ये असणारी शस्त्र, मुख्यतः त्याच्याकडे असलेले बाण आणि त्याच्या हातामध्ये असलेलं धनुष्य, बाण सुद्धा नव्हे, बाणांचा जो भाता असतो ना, त्या भात्यामध्ये बाण घातलेले असतात. तो भाता आणि धनुष्य हे सगळं
त्याला ह्याच्याकडून प्राप्त झालेलं, म्हणजे स्वर्गातून प्राप्त झालं, देवांकडून त्याला ते प्राप्त झालं होतं. आणि ते सुद्धा असं की त्याला ह्या युद्धामध्ये यश मिळावं, हा सर्वांचा, म्हणजे पुराणामध्ये तर अशी कथा आहे की ह्या पृथ्वीला कौरवांचा भार सहन होईना, म्हणून पृथ्वीनी देवांना अशी विनंती केली की तू आमच्यासाठी असा कोणाला तरी पाठव की जो ह्या कौरवांचा नाश करेल. अशी कथा पुराणांमध्ये आहे. आता ह्या पुराणातल्या कथा ह्या सगळ्या सत्य असतात, म्हणजे महाभारतामध्ये हा उल्लेख नाही आहे. पुराणांमधल्या काही कथा ज्या आहेत ना, त्या आपण अशा अर्थी समजून घ्यायच्या आहेत की परिस्थिती काय झालेली होती आणि त्या परिस्थितीतून त्या कौरवांनी जो काही सर्वांवरती अन्याय, अनिती, अधर्म हे जे सगळीकडे त्यांनी हे केलं होतं, प्रस्थापित केलेलं होतं, त्याच्यापासून या जगाची सुटका करण्यासाठी म्हणून अर्जुन हाच योग्य आहे, म्हणून अर्जुनाची निवड केली होती. आणि अर्जुन ज्या वेळेला हे सगळे पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते, आपल्याला माहिती आहे ना, वनवास आणि त्यापुढे अज्ञातवासाचा जो काळ होता, त्या वनवासामध्ये असताना युधिष्ठिराने या आपल्या भावंडांना हे सांगितलं होतं की आपल्याला हा सगळा काळ पूर्ण झाल्यानंतर युद्धाला आपल्याला तोंड द्यायचं आहे, आपल्याला युद्ध करायचंच आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपली शस्त्र आणि अस्त्र अशी तयार करा, अशा प्रकारची शस्त्र मिळवा की आपण ते युद्ध आपण जिंकायचं आहे, पुढे होणारं युद्ध. आणि त्यावेळेला जे काही प्रयत्न अर्जुनानी वगैरे, भीमानी वगैरे प्रत्येकाने जे केले, त्याच्यामध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्याच्यामध्ये ह्या अशा काही गोष्टी होत्या. आणि ते जे नाव त्याचं किरीट असं जे नाव आहे ते त्याच्या त्याच्या मुकुटाला उद्देशून आहे. तर असा जो आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं सगळं सामर्थ्य त्या देवांनी घातलेलं होतं की हा यशस्वीच व्हायला पाहिजे. तर आणि म्हणून पहा, म्हणजे मी मोह आवडत नाही काही वेळेला या गोष्टी सांगायचा. हे जे युद्ध आहे त्या युद्धामध्ये असा एक प्रसंग आला, कर्णाकडे जे काही एक अस्त्र होतं ते अस्त्र त्यांनी ज्या वेळेला अर्जुनावरती टाकलं त्यावेळेला श्रीकृष्णाने एकदम त्या अर्जुनाला असं खाली, कारण त्याच्या लक्षात आलं की आता काय होणार आहे, अर्जुनाला असं खाली दाबलं आणि त्यावेळेला ते अस्त्र फक्त किरीटाला लागलं आणि तो किरीट पडला नाही, अर्जुन वाचला. तर ह्या ज्या सगळ्या कथा आहेत तर तो किरीट जो आहे तो त्याचा फार महत्त्वाचा, असं त्याचं एक आयुधच म्हणा अशा प्रकारचं होतं. तर त्याच्यातून हे नाव आलेलं आहे. म्हणजे ही जी नावं आहेत ना अर्जुनाला किंवा कृष्णाला सुद्धा, जी काही या गीतेमध्ये सगळी नावं आलेली आहेत ना, त्या प्रत्येक नावाला काही विशिष्ट अर्थ आहे. आणि हे मी इतक्या ह्यानी सांगते, मी कोणाचं नाव घेत नाही, पण एक मोठे वेदांती त्यांचं दरवर्षी बालगंधर्वमध्ये गीतेतल्या एकेका अध्यायावरती अशी व्याख्यानं होतात आणि मी पूर्वी जात असे आणि त्या एका व्याख्यानामध्ये माझं मन पूर्णतः उतरून गेलं. कारण त्या वेळेला बोलणाऱ्या त्या वक्त्यांनी असं सांगितलं की ह्याला कृष्णाची ही जी नावं आहेत त्या नावांचं स्पष्टीकरण त्या वक्त्यांनी असं केलं की जसं आपण एखाद्या माणसाचं, एखाद्या मुलाचं नाव असतं संजय, तर आपण त्याला कधी संजू म्हणतो, कोण संजा म्हणतं, असं वेगवेगळ्या नावाने आपण त्यांना म्हणतो. तसंच कृष्णाची नावं हे मी ऐकलं आणि म्हटलं ह्यांच्याकडून मला गीता शिकायची नाही आहे. आणि मी त्यानंतर पुन्हा कधीही गेले नाही व्याख्यानांना.
तर ही जी सगळी नावं आहेत ना, या प्रत्येक नावाला काही विशिष्ट अर्थ आहे आणि ती बरोबर अशा संदर्भामध्ये त्या नावांचा अंतर्भाव केलेला आहे गीतेमध्ये की तिथे बरोबर ती बसतात. ज्या ठिकाणी त्या ह्याचं असं ते वैशिष्ट्य जे आहे ते महत्त्वाचं असतं आणि त्या ठिकाणी ते नाव गीतेमध्ये येतं. तर त्यामुळे असं मी प्रत्येक ठिकाणी नाही स्पष्ट करू शकत, पण आत्ता हा विषय आला म्हणून मला सांगावंसं वाटलं. तर ही सगळी नावं फार समर्पक आहे, फार सुंदर त्याच्यामध्ये अर्थ आहेत, हे आपल्याला माहिती असलं. तर इथे काय म्हटलंय, तैसा माते किरीटी भजती गा पावटी. आता काही ठिकाणी काय आहे की ह्या ओव्यांमध्ये शब्द जुळवण्यासाठी आता पुढे पावटी आहे, मग इथे किरीटी आहे, असं काही ठिकाणी आलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही संदर्भच आहे असं नव्हे, हे त्याच्याच बरोबर आपण लक्षात घ्यायचं. तर तैसा माते किरीटी भजती गा पावटी करुणी जो दिठी विशो सुये. ह्याचा अर्थ असा की किरीटी अर्जुना तो माते म्हणजे मला तो भजतो, म्हणजे तो माझं भजन, ह्याचा अर्थ मी सांगितलं माझ्यावर प्रेम करतो. भजन ह्याचा खरा अर्थ तो आहे की माझी भक्ती करतो, माझ्यावर प्रेम करतो. ते कशासाठी असतं, अज्ञानाचं लक्षण आहे. तर त्यामुळे हे माझं तो भजन पूजन जे करतो ना ते कशासाठी असतं, तर पावटी करूनी. पावटी ह्याचा अर्थ पायरी. पायरी पायरी असते ना, ती पायरी, पावटी म्हणजे पायरी. माझी तो पायरी करतो आणि कशासाठी, भजती गा पावटी करूनी जो दिठी विशोसुये. आलं लक्षात की त्याच्या मनामध्ये ह्या विषय सुख जी सगळी आहेत की मला हे मिळावं, मला ते मिळावं, असे ह्या प्राप्तीसाठी तो माझी भक्ती करतो. म्हणजे ती माझी भक्ती ही एक पायरी असते फक्त, की त्याला चढायचंय तिथे, त्याला त्याचे विषय प्राप्त करून घ्यायचे, तिथे त्याला जायचंय. पण ते मिळवण्यासाठी माझी भक्तीची पायरी. आलं ना लक्षात की हे केवळ माझी भक्ती त्याच्या मनामध्ये नसतंच, त्याच्या मनामध्ये अजिबात नसते. तो कशासाठी माझा उपयोग करतो, एक पायरी म्हणून उपयोग करतो की त्याला त्याचे विषय म्हणजे त्याला जे हवं आहे ते त्याला प्राप्त व्हावं म्हणून तो माझा उपयोग करून घेतो. आणि पुढची तो ओवी ज्ञानेश्वरीतली अत्यंत सुंदर ओवी आहे. मला काही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अतिशय आवडतात आणि याही ठिकाणी पुन्हा सांगते की स्वतःला तपासा. काय आहे पहा की इथे म्हटलंय की ह्याच्यासाठी तो भक्ती करतो, त्याला काहीतरी प्राप्त करायचंय म्हणून तो भक्ती करतो. आणि भजीन नलिया सवे तो विशो जरी न पवे तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे. आलं लक्षात की भजीन नलिया सवे म्हणजे भक्ती केली, त्या देवाची भक्ती केली. हा एक कोणतरी काय गणपतीला नवस केला आणि कुठल्या देवाला देवीला नवस केला, अशा प्रकारे सगळी भजनली आहे. याचा अर्थ की सगळी भक्ती केली आणि ती केल्यानंतर विशो जरी न पवे म्हणजे त्याला जे काही हवं होतं ते त्याला प्राप्त झालं नाही. किती अगदी नवस सायास आणि सगळे विधी सगळं केलं पण तरीसुद्धा त्याला जे हवं आहे ते प्राप्त झालं नाही. त्या देवाची प्रार्थना करून सगळी भक्ती करून मग तो काय म्हणतो, तरी सांडी म्हणे सोडून द्या, सोडून द्या, कसली भक्ती, सांडी म्हणे आघवे टवाळ हे. काही उपयोग नाही या भक्तीचा. हे दैवत आहे ना, हे जागृतच नाही. ते दुसरं आहे ना ते जागृत दैवत आहे. तिथे जा, तिथे नवस करा, ते दैवत तुम्हाला पावेल. कोणीतरी सांगतं असं की तिथे तुम्हाला काय तुम्हाला हवं आहे ते मिळेल, तिकडे जा. म्हणजे ह्याचा अर्थ हे सगळं टवाळ म्हणजे काही उपयोगाचं नाही असं हे
फार सुंदर ओवी आहे ही, की भजनली असवे तो विशो जरी न पवे, तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे. काही उपयोग नाही या देवाचा, सोडून द्या याची भक्ती, त्या तो दुसरा आहे ना त्याच्याकडे जा. मग त्याच्याकडे पुन्हा दान दक्षिणा सगळं सुरू. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला आठवतं अव्यभिचारी भक्ती हे आपण ज्ञानाचं लक्षण पाहिलं होतं. आता ह्या ठिकाणी व्यभिचारी भक्ती कशी असते हे अज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलंय. लक्षात येते की ही व्यभिचारी भक्ती आहे, की व्यभिचार जो असतो की हा नाही देव तो देव, हा काही पावला नाही माझ्या नवसाला, नको हा टवाळ आहे सगळं, हे सोडून द्यायचं, दुसऱ्या देवाकडे जायचं, तिथे पुन्हा तेच सगळं जे काही आत्तापर्यंत केलं तेच पुन्हा सगळं त्यात हे करायचं. हे जे असतं त्याचं आता त्याच्यासाठी पुढे काय म्हटले पहा पुढच्या ओळीमध्ये, कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. कुणबट कुळवाडी ह्याचा अर्थ, कुणबट ह्याचा अर्थ अज्ञानी. एखादा अज्ञानी कुळवाडी म्हणजे शेतकरी अज्ञानी शेतकरी असतो, त्याला माहिती नाही की आपली जमीन कशी आहे, आपल्याकडे पाऊस किती पडतो, ह्या जमिनीमध्ये किती सुपीकता आहे किती नापिकता आहे, हे काही माहिती नाही. तो आपली हे धान्य लावून बघतो, ती रोपं लावून बघतो, काहीतरी उगवेल म्हणून तो हे नाही ते असा तो प्रयत्न करत असतो. त्याला कुणबट कुळवाडी म्हटलं. कुणबट कुळवाडी जसा असतो अज्ञानी शेतकरी, त्याला कशाचंच ज्ञान नाही. शेतकऱ्याला सुद्धा ज्ञान असलं पाहिजे ना, आपली जमीन, तिचा कस, ते पाणी पाऊस जे काय आहे त्या सगळ्याचं ज्ञान, कुठली पिकं आपण घेऊ शकतो, कुठल्या काळात घेऊ शकतो, हे सगळं माहिती असलं पाहिजे. तर हा कसा आहे कुणबट कुळवाडी, हे नाही तर ते काहीतरी आपलं कुठलं तरी धान्य लावून बघायचं येतंय का, आपली वाट बघायची. तसा हा कुणबट कुळवाडी जसा असतो तैसा आन आन देव मांडली. म्हणजे हा देव नाही पावला तर दुसरा देव, तो नाही पावला तर आणखी तिसरा देव. आन म्हणजे वेगवेगळे देव मांडी, म्हणजे त्यांची ह्याची भक्ती आता, मग दुसऱ्याची भक्ती आता, हे सगळं त्याचं चालू असतं. आन देव मांडी, आदिलाची परवडी वरितया. म्हणजे आदिला जो आहे, आधी ज्या देवाची भक्ती केली त्याच्यासाठी जे जे काही केलं ते सगळं पुन्हा दुसऱ्या देवासाठी. म्हणजे असं नाही की काहीतरी वेगळा आहे, तसं नाही. सगळं पूर्वी जे काही केलं त्या भक्तीमध्ये पूजा अर्चा जी काही ज्या प्रकारे केली तशी मग पुन्हा या नवीन देवाची सुरू. हे अशा प्रकारे ही असा हा भक्त असतो. आता पुढे 13वी ओवी मधली एक गाऊया. 13वी ओवी आहे, प्राणी जातेसी निष्ठुरू स्थावरी बहु भरू, तेवीची नाही एक सरू निर्वाहो जया. म्हणजे हा कसा असतो, प्राणी जातेसी निष्ठुरू, म्हणजे माणसांच्या बाबतीमध्ये निष्ठुर, माणसांच्या बाबतीमध्ये कुठला आपलेपणा नाही, त्यांच्याबद्दल काही दया माया नाही, काही नाही. प्राणी जातेसी निष्ठुरू, माणूस म्हणा भूत मात्र सगळी त्यांच्या बाबतीत अत्यंत निष्ठुर. आणि स्थावरी बहुभरू, म्हणजे हा जो दगडाचा देव आहे त्या देवावरती मात्र अत्यंत प्रीती. म्हणजे जिवंत माणसाच्या बाबतीत निष्ठुर आणि दगडाच्या मूर्तीच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत प्रीती त्याला असते. स्थावरी बहुभरू म्हणजे अगदी त्याचं फार प्रेम असतं त्या मूर्तीवरती. देवीची नाही एक सरू निर्वाहू जया, म्हणजे कशातच त्याच्यात ही मूर्तीसुद्धा एक म्हणजे एक असं नाही, हा नाही पावला तर दुसरा, तर असं जे आहे त्याच्यामुळे देवीची नाही एक सरू निर्वाहो जया, म्हणजे ज्याच्यामध्ये एक सरू निर्वाह ह्याचा अर्थ एकनिष्ठता. एकनिष्ठता नाही, कुठल्याही बाबतीमध्ये त्याची एकनिष्ठता नाही. हा नाही तर दुसरा देव, तो नाही तर आणि तिसरा देव, हे चालू असतं. तर एकनिष्ठता कुठेच नसते. आणि त्याची माता पुढे उदाहरणं दिली आहेत
की कशी माझी मूर्ती, आता माझी म्हटलंय ना, याचा अर्थ या ठिकाणी श्रीकृष्ण बोलतोय. आणि श्रीकृष्ण हे ज्याला आपण विठ्ठल म्हणतो, हे श्रीकृष्णाचंच रूप आहे ना. विठ्ठल हा श्रीकृष्णच आहे. तर त्यामुळे माझी म्हणताना त्या ठिकाणी श्रीकृष्ण विठ्ठल ह्या दृष्टीने बोलतोय. हे कारण पुढे आता तुम्ही शब्द पुढचे पाहिले की ते लक्षात येईल. माझी मूर्ती निफजवी, ते घराचा कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. माझी मूर्ती घरामध्ये आणून बसवली आहे, केली आहे, माझी मूर्ती तयार केली आहे, ती घरामध्ये ठेवली आहे, आणि हा मात्र फिरतोय यात्रेला. बघा, म्हणून सांगते की स्वतःला तपासा की घराचा कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. पुढे एखादी ओवी काढू आणि 16वी ओवी. माझे अधिष्ठान घरी आणि वोवसे आनाचे करी, पितृकार्यावसरी देव पितरांचा होय. म्हणजे माझं घरामध्ये अधिष्ठान, मला घरामध्ये आणून माझी मूर्ती आहे घरामध्ये, आणि हा काय करतोय, वोवसे, ह्याचा अर्थ नवस करणं. नवस करणं, वोवसे म्हणजे नवस करणं. तर हा माझी मूर्ती घरामध्ये बसवली आहे, नवस मात्र दुसऱ्या देवाला करतो. नवस आणखीन, कारण ते जागृत दैव. घरामध्ये बसवलेली मूर्ती त्याला जागृत वाटत नाही. तर माझी मूर्ती निफजवी, ते नाही, माझे अधिष्ठान घरी आणि वोवसे आनाचे करी. आन म्हणजे दुसरा कुठल्या तरी देवाला नवस करतो. पितृकार्यावसरी पितरांचा होय. म्हणजे मग सगळी पित्र जी काय आहेत त्यांची अतिशय भक्ती त्यावेळेला. एकादशीचा दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. किती बरोबर त्यांनी, आणि ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये हे सांगितलंय बघा, आणि आपण अजून तसेच आहोत, काही बदल नाही आपल्यामध्ये. म्हणजे 13व्या शतकामध्ये सांगितलेल्या ह्या गोष्टी, आणि ते सुद्धा एक 15 वर्षाचे ज्ञानेश्वर, त्यांनी एवढं मोठं विचार सांगितलेत. आपण मात्र 50 उलटून गेली, पण आपण आहोत तसेच आहोत. तर हे जे आहे की एकादशीच्या दिवशी जेथला पाडू ह्याचा अर्थ मान, मला जितका मान देतो, हे म्हणून मी म्हटलं की मी असा हा जो उल्लेख आहे हा विठ्ठल ह्या अर्थाने केलेला आहे. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी, म्हणजे मला विठ्ठलाला मान एकादशीच्या दिवशी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे, चौथ म्हणजे चतुर्थी, चौथ मोटकी पाहे आणि गणेशाची होय. चतुर्थीच्या दिवशी एकदम गणेशातच होऊन जातो. चवदसी म्हणे माये तुझाच ओ दुर्गे. काय सुंदर शब्द वापरले ना, की चवदसी म्हणजे चतुर्दशीला. चतुर्दशीला दुर्गेला म्हणतो तुझाच मी माये. असं हे सगळं म्हणजे किती कशातच एकनिष्ठ नाही, हे अशी अनेक उदाहरणं आहेत. पुढे 22वी ओवी. तैसे निजोगा भक्तू सैरा देखसी धावतू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. धावतोय, हा नाही देव तो नाही देव तो, हे त्याचं सैरा वैरा आपला तो जो धावतो आहे. जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार, मूर्तिमंत अवतार आहे अज्ञानाचा. आणि मग हे झालं, ही व्यभिचारी व्यक्ती कशी असते ते सांगितलं.
अव्यभिचारीच्या उलट परिस्थिती. आता त्याच्या पुढचं लक्षण म्हणजे पुढे जी काही त्या ज्ञानाच्या लक्षणामध्ये पुढचा जो भाग आहे तो त्याच्या उलट या ठिकाणी सांगितलं आहे. 23वी जी ओवी आहे तिथे म्हटलंय, आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जोगा विटे तोही तोची. आठवतं ना आपण ज्ञानाची लक्षणं पाहताना की त्याला जो ज्ञानी माणूस असतो, ज्याला ज्ञानाची आस असते, त्याला एकांत हवा असतो. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं, आठवतं असेल तर पहा की एकांत आणि एकटेपणा आहे म्हणजे फार फरक. आपण आपल्याला जो वाटतो तो एकटेपणा वाटतो, त्या एकटेपणाचा कंटाळा येतो म्हणून मग TV असं म्हणजे काहीतरी आवाज गडबड आपल्याला हवी असते. पण जो ज्ञानाच्या मागे आहे त्याला शांत निवांत जागा हवी असतात. त्याच्याबरोबर हा उलटा आहे की ह्याला एकांत चोखटे म्हणजे अगदी शुद्ध असा एकांत त्याला नको असतं. तपोवन तीर्थ तट म्हणजे नदीचे समुद्राचे शांत किनारे की जिथे खूप शांत वाटतं ते त्याला काही नको असतो. हे सगळं देखोनी जोगा विटे तोही तोची म्हणजे तो अज्ञानी. जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानू आवडे लौकिक तोही तोची. कळलं असेल ना, काही सगळं अगदी सोपं आहे की त्याला जनपदी म्हणजे तेव्हा मी सांगितलं होतं की शहरामध्ये ज्ञानी माणसाला गडबड गोंधळ जो असतो तो नको वाटतो, शांत पाहिजे असतं. तर तसं ह्याला कसं जनपदी सुख म्हणजे जिथे गडबड आहे, सगळा माणसांचे ये जा चालू आहे, गजबज पुढे म्हटले गजबजेचे कवतिक म्हणजे आवडच त्याला ती गडबड पाहिजे, आवाज पाहिजे, गोंधळ पाहिजे, ते सगळं आहे. वानू आवडे लौकिक म्हणजे ह्या लौकिकातल्या या सगळ्या गोष्टींची अत्यंत आवड म्हणा, इच्छा म्हणा त्याच्यामध्ये असते. तर असा जो आहे तोही तोची म्हणजे तो तसाच अज्ञानी असतो. आणि पुढे पहा पुढची ओवी, आणि आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे ते ऐकुनी दौरव आहे विद्वांसू जो. म्हणजे विद्वांस म्हणजे विद्वान शहाणा. हा जो शहाणा आहे विद्वान आहे तो कसा आहे तर आत्मा गोचरू होये ऐसी जे विद्या आहे म्हणजे ज्या विद्येमुळे ज्या ज्ञानामुळे आत्मदर्शन होईल, आत्मा परमात्मा ह्याचं ज्याच्यामुळे दर्शन होईल ते ऐकूनी म्हणजे असं काही ज्ञान सांगितलं जातंय का इकडे या वर्गामध्ये? दौरव आहे, निंदा करतो तो त्याची नको तिकडे जाणंच नको असं त्याला वाटतं की असलं काही आपल्याला ऐकायचं नाही. आत्मा गोचर होये ऐसी जे विद्या आहे ते ऐकुनी डौरव आहे. डौरव आहे याचा अर्थ निंदा करणं नको, ते आपल्या आवडीचं नाही. आपल्याला आपलं छान मजेत राहणं, बाहेर फिरणं, छान कपडे करणं, छान खाणं, लोकांच्याकडे हे करणं, ह्याच्यातच ज्यांना आनंद वाटतो त्यांना ह्या गोष्टी ज्याच्यातून काही आत्मा परमात्मा ह्याचं ज्ञान मिळतं ते त्यांना आवडत नाही. असा हा शहाणा, असा हा विद्वान आहे असं म्हटलंय. त्याच्या पुढे ह्याला हा कसा असतो, योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. आधी एक हे गेलं, उपनिषदांकडे न वचे. अर्थातच उपनिषद ज्याला आत्मा परमात्मा याबद्दल काही स्वारस्यच नाही तो कशाला उपनिषद आणि वेद ह्याचा हे समजावून घेण्याचा प्रयत्न करेल. तर ते काही त्याला तो न वचे म्हणजे तो त्या ठिकाणी जात पण नाही, त्याचा स्पर्शही नको असतो त्याला. योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. ते कळलं असेल आता सगळं. आणि पुढे मग ह्याला काय येत असतं तर कर्मकांड तरी जाणे. लक्षात घ्या, कर्मकांड काय, पूजा कशा करायच्या, व्रत कशी करायची, सगळी जी काही त्याची जी
हे असतं की हे व्रत असं करावं, ही पूजा अशी करावी, त्याचे जे सगळं असतं ना, ती सगळी कर्मकांड, की ह्याच्यासाठी हा यज्ञ करायचा, ह्याला इतकी दक्षिणा द्यायची वगैरे वगैरे, जे सगळं असतं ते कर्मकांड. तर कर्मकांड तरी जाणे, त्याला बरोबर माहिती असतं काय काय हे करायचं. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे. आता पुराणे हे जे आहे ना, त्या पुराणांमध्ये कथा आहे, थोड्या अध्यात्मावर आधारित कथा आहेत, पण त्या कथा अशा प्रकारे अतिरंजित केलेल्या आहेत की त्यामुळे वस्तुतः काय सांगायचं आहे या कथेमध्ये ते बाजूला राहतं आणि माणसानं फक्त कथा त्यातली लक्षात राहते. आणि म्हणून लोकांना पुराणं आवडतं, पुराणातल्या गोष्टी आवडतात. ह्याचं कारण म्हणजे आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की माणसं देवाकडे, ईश्वराकडे ओढली जावी, ईश्वरोन्मुख व्हावी. म्हणून काही काळ आपल्याकडे असा आला की ज्या काळामध्ये कथा पुराणं खेड्यांमध्ये सुद्धा सांगितली जायची. उद्देश असा होता की माणसांना त्या कथांमधून, त्या पुराणांमधून ईश्वर आणि ह्या गोष्टी कळायला लागतील आणि एक ओढ वाढेल, ईश्वरोन्मुखता वाढेल. हा खरं म्हणजे उद्देश होता. पण तसं घडलं नाही. घडलं काय तर फक्त पुराणातल्या कथा तेवढ्या लक्षात राहिल्या, त्याच्यातलं तथ्य काय आहे हे माणसं विसरली. आणि ह्याची इतकी उदाहरणं आहे की पुराणांमध्ये एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की अतिरंजित, जे मगाशी मी म्हटलं तर अतिरेक केलेला आहे काही गोष्टींचा. आणि अशा काही पुराणांमध्ये आपल्या कथा आहेत की पतिव्रता कशी असावी ना, ह्याच्याबद्दल. म्हणजे आता पातिव्रत्य ही चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, त्याच्यामध्ये एकनिष्ठता आहे, हे सगळं आवश्यक आहे. पण पतिव्रता कशी असावी हे सांगताना पुराणांमध्ये अशा कथा आहेत. म्हणजे हा माझा इथे काही नाही आहे, परंतु हा माझा जो इतर अभ्यास आहे सोशॉलॉजीचा, त्यामुळे मला ह्या गोष्टी मला माहिती आहे की पुराणांमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत की पतिव्रता कशी असावी तिची लक्षणं सांगत असताना अशा काही कथांचा उल्लेख आहे की एक कथा तर अशी आहे की जर म्हणजे पतीच्या आज्ञेमध्ये तिने कसं असावं हे सांगताना अशी एक गोष्ट पुराणांमध्ये आलेली आहे की जर पतीने सांगितलं की मला वेश्येच्या घरी घेऊन जा, तरी पतिव्रतेने त्याला वेश्येच्या घरी नेलं पाहिजे. अशी कथा पुराणामध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे किती अतिरिक्त आहे. तथ्य काय आहे तर पातिव्रत्य हे चांगलं गोष्ट आहे, पण ती मनामध्ये बिंबवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी पुराणांमध्ये घातलेल्या आहेत की ज्याचा परिणाम आपल्या समाजावरती खूप काळ झाला. आणि त्यामुळे मग पतीच्या आज्ञेमध्ये नाही, मग त्याच्यासाठी मला वाटेल ते केलं पाहिजे. की जे आज सुद्धा आपला आता सुशिक्षित वर्गांमध्ये हा बदल झालेला आहे, पण तुम्ही आपल्याकडे काम करणाऱ्या बायका बघा, ज्या त्या येतात, त्यांचे विचार आपण जर ऐकले, त्यांचं वर्तन जर आपण बघितलं तर आपल्याला असंच दिसतं की नाही म्हणजे ती चुकीची गोष्ट असली तरीसुद्धा पतीसाठी ती केलीच पाहिजे. ही जी वृत्ती निर्माण होते ना, त्याला कारण ह्या पुराणातल्या गोष्टी आहेत. तर म्हणून ह्या ठिकाणी आज उल्लेख ज्ञानदेवांनी केलाय पहा की पुराणं त्याला अगदी मुखोद्गत असतात, कारण पुराणामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचं मन रमतं आणि तेच मग आपल्या समाजामध्ये येत गेलं. तर सोयीच्या म्हणजे हे काय असतं, म्हणजे अगदी बरोबर बोलली, सोयीच्या अशा अर्थी की आपला हा जो समाज आहे हा पितृप्रधान समाज आहे आणि ह्या पितृप्रधान समाजामध्ये ह्या गोष्टी ह्या सोयीच्या, ह्याला कम्फर्ट झोन्स म्हणतात की त्यांच्या सोयीच्याच आहेत ना, की पुरुष म्हणेल तसं स्त्रीनी वागावं, हे पुरुषाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, पण समाज
असा होत गेला आपला. तर हे जे आहे ते हे सोयीचं म्हणजे अशा अर्थी सोयीचं आहे ते. तर आणि ते सगळं ह्याला अगदी मुखोद्गत असतं. म्हणजे हे अज्ञानाचं लक्षण आहे की नाही. आता हे जे मी तुम्हाला ही कथा सांगितली हे मला माहिती आहे, मी वाचलेलं आहे. म्हणजे पुराण नव्हे, परंतु पुराणांवरती समाजशास्त्रज्ञांनी जे काही संशोधन केलेलं आहे ते मी वाचलेलं आहे आणि त्याच्या आधारे मी तुम्हाला हे सांगते. तर त्यामुळे हे पुराणं त्याला मुखोद्गत असतात. पुढे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होई. म्हणजे त्याचा ज्योतिषावरती इतका विश्वास की सांगितलंय ना ज्योतिषाने तसंच होणार, त्याच्यामध्ये काही बदलच होणार नाही, हे अशा प्रकारचे विचार त्याचे झालेले असतात. पुढे इतरही गोष्टी आहेत, पटकन सांगते, फार काही मोठं हे अर्थ आहे असं नाही. शिल्पी अति निपुण, पुढची ओवी जी आहे ना थोडक्यात अर्थ सांगते. शिल्पी अति निपुण, शिल्पी ह्याचा अर्थ की सर्व कलाकुसर, म्हणजे एक सामान्य आपल्या जीवनामध्ये, अर्थात कलाकुसर येऊ नये, असली कौशल्य येऊ नये असं मुळीच नव्हे, यावी जरूर यावी, पण तेवढंच म्हणजे आयुष्य नव्हे, हे लक्षात घ्यायचं. तर शिल्पी अति निपुण ह्याचा अर्थ कला कौशल्यामध्ये तो अतिशय निपुण. सूपकर्मी प्रवीण, सूपकर्मी ह्याचा अर्थ पाकशास्त्र. सूपकर्म याचा अर्थ पाकशास्त्रामध्ये, पाकक्रियांमध्ये अतिशय निपुण, ते सुद्धा असू नये असं मुळीच नाही, पण तेवढंच जीवन नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. तेवढंच जीवन नसतं, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं असतं. आणि मला खरं म्हणजे सांगायचं आहे, त्या दोनपेक्षा पुढे जे आहे ना त्याचा उल्लेख मला जास्ती महत्त्वाचा वाटतो, आणि तो म्हणजे विधी आथर्वण हाती आथी असं म्हटलं आहे. म्हणजे त्याच्या अगदी हातात हस्तगत त्यांनी केलेलं आहे. आणि काय तर अथर्वण विधी, अथर्वण ह्याचा अर्थ अथर्व वेदातले विधी, अथर्व वेदातले विधी. आणि ह्याचा अर्थ खरा काय आहे ते नीट लक्षात घ्या की का अथर्वणाला इतकं कमी या ठिकाणी जे काही लेखलेलं आहे त्याचं कारण असं आहे की अथर्व वेदामध्ये जारण मारण ह्या विषयीचे अनेक मंत्र तंत्र अथर्व वेदामध्ये आहे. हे त्याचं कारण आहे. जारण मारण म्हणजे ज्या अनेक प्रकारच्या ज्या क्रिया असतात ना, म्हणजे ज्याला ब्लॅक मॅजिक असं म्हणतात, की अनेक प्रकारे की एखाद्याचं असं काहीतरी नुकसान करून टाकायचं, दुसऱ्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं, ह्याच्यासाठी जे काही जारण मारण ह्याची तंत्र आणि मंत्र हे अथर्व वेदामध्ये आहेत. आणि म्हणून अगदी पूर्वीच्या काळी जे पहिले 3 वेद होते ना, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि सामवेद, ह्या 3 वेदांनाच मुख्य म्हटलं जायचं, त्यांचाच उल्लेख फार पूर्वी केला जायचा. अथर्व वेदाचा उल्लेखही कित्येक वेळेला पूर्वी केलाच जायचा नाही. अथर्व वेद हा बराच नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेला, आणि मुख्यतः त्याच्यामध्ये काळ नंतरचा असू दे पण त्याच्यामध्ये हे जे आहे त्याच्यातलं ते चुकीचं आहे, ते आपलं खरं अध्यात्म नव्हे, तर म्हणून त्याला कमी लेखलेलं आहे. पण ते अथर्व वेदातले हे जे मंत्र तंत्र आणि सगळे जारण मारण वगैरे हे जे आहे ते मात्र त्यांनी हस्तगत केलेलं असतं. त्यानंतर पुढे जे आहे ना त्यातलं पुढचंही ते अर्थ सांगून टाकते. कोकी नाही ठेले भारत तरी म्हणितले आगम आफाविले मूर्त होती, असं जे म्हटलं आहे ह्याच्या हे शब्द कळावेत म्हणून सांगते. कोकी ह्याचा अर्थ कामशास्त्र. कामशास्त्र त्याला पुरतं माहिती असतं. कामशास्त्र कोकी नाही ठेले म्हणजे काही त्याच्यामध्ये शिल्लक ठेवलं नाही त्यांनी जाणण्यापासून, सगळं त्याला पूर्ण हस्तगत झालेलं आहे. भारत तरी म्हणितले, आता भारत ह्याचा अर्थ महाभारत असा आहे, परंतु ह्या ठिकाणी महाभारतातलं तत्वज्ञान असं नव्हे, महाभारतातल्या गोष्टी. आपल्याला पहा, महाभारतातल्या गोष्टी आल्या की आपलं मन रमतं, तत्वज्ञान आलं
ते नकोच असतं. पण खरं त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून खूप मोठा अर्थ आणि खूप मोठं तत्त्वज्ञान खरं म्हणजे सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्याला फारसं काही स्वारस्य नसतं. त्याला पाठ असतं. महाभारत म्हणजे महाभारतातल्या सगळ्या गोष्टी पाठ असतात. आणि त्याच्या पुढे जे आहे ना, आगम आफाविले मूर्त होती, म्हणजे मूर्त होती, आफाविले मूर्त होती ह्याचा अर्थ त्याच्या स्वाधीन झाले. स्वाधीन झाले. हां, काय स्वाधीन झाले? आफाविले मूर्त होती म्हणजे अगदी त्याचं पूर्णपणे त्याच्या हातात हस्तगत झालेलं आहे, स्वाधीन झालेलं आहे. काय? आगम. आगम, हा आगम हा जो शब्द आहे ह्या ज्ञानेश्वरीवरच्या कुठे ह्याच्यामध्ये मी पाहिलं 2-3 पुस्तकं, पण त्याचा अर्थ कुठे दिलेला नाही. परंतु आगम ह्याचा अर्थ मला माझ्या अभ्यासातून माहिती. आपल्याकडे आपल्या प्राचीन जे काही सगळं ज्ञान आहे त्याच्यामध्ये आगम आणि निगम असे 2 भेद केले जातात. निगम जे असतं, निगम ज्याला म्हणतात, ते जे खरं वैदिक आणि औपनिषदिक जे ज्ञान आहे त्याला निगम असं म्हटलं जातं. आणि वैदिकामधलं सुद्धा पहिले 3 वेद आणि पुढची उपनिषद आणि जी सगळी म्हणजे तत्त्वज्ञान सांगणारी दर्शनं वगैरे हे जे ग्रंथ आहे त्याच्यातलं जे ज्ञान आहे त्याला निगम असं म्हणतात. आणि आगम ही आपल्या समाजामध्ये नंतरच्या काळामध्ये जसजसा अनेक लोकांशी संपर्क यायला लागला, वन्य जाती जमातीसुद्धा आपल्या संपर्कामध्ये यायला लागल्या, त्यांचे जे काही सगळे धार्मिक कल्पना आणि धार्मिक विधी होते त्याच्यामध्ये मंत्र तंत्र ह्याचा खूप मोठा वापर होता. आणि त्याला उद्देशून आगम असं म्हटलं. ज्याच्यामध्ये मंत्र तंत्र आता सुद्धा पहा कित्येक आता बंगालमध्ये कलकत्त्याला वगैरे ह्या तांत्रिक लोक खूप असे रस्त्यावरती बसलेले असतात. मी काही गेले नाही आहे कलकत्त्याला, पण असं ऐकलं आहे की रस्त्यावरती हां की ब्लॅक मॅजिक. तर हे जे तंत्र म्हणजे जसं आपण म्हणतो ना की गायत्री मंत्रामुळे असं घडतं, तो जर आपण योग्य प्रकारे म्हटला तर आपल्याला ही फलप्राप्ती होते, किंवा हा एखादा मंत्र म्हटला की अशी फलप्राप्ती होते, असं जे आहे म्हणजे फळाच्या उद्देशाने ते मंत्र म्हटले जातात. आणि त्याच्याही पेक्षा वाईट म्हणजे तंत्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत. अर्थात सगळा तांत्रिक धर्म तसा नाही आहे. हां, तांत्रिक धर्माचं खरं मूळ स्वरूप जे आहे ते फार चांगल्या प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये शक्ती ही कल्पना आहे की जे आपण प्रकृतीला अत्यंत कमी लेखतो आणि आत्मा ही फार उच्च कल्पना करतो, तर तसं नाही आहे. प्रकृती म्हणजे आपल्यातली शक्ती ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून अरविंदांचं जर आपण सगळं तत्त्वज्ञान पाहिलं तर अरविंदांच्या तत्त्वज्ञानामध्ये आत्मा आणि प्रकृती, पुरुष आणि प्रकृती या दोन्हीलाही समान महत्त्व दिलेलं आहे. कारण हे बंगालमधले अरविंद आणि त्यांनी ह्या तांत्रिक धर्माचा अभ्यास केलेला होता. त्यांना माहिती होतं तांत्रिक धर्माचं स्वरूप, म्हणून त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये आणलेल्या आहेत. तर असं हे शक्ती ही खरी म्हणजे फार महत्त्वाची कल्पना, प्रकृती. कारण लक्षात घ्या की आपण शक्तीशिवाय असू शकू का? आपलं सगळं जे जीवन आहे ते शक्तीशिवाय असूच शकत नाही. आपल्यामधली जर शक्ती, आपलं सगळं चैतन्यच संपलं, म्हणजे चैतन्य म्हणजे केवळ आत्मा नव्हे, चैतन्य म्हणजे शक्ती पण आहे, चित शक्ती आहे. ती चित शक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपण प्राणहीन झाल्यासारखे होऊ ना. जे कोमामध्ये गेलेली माणसं असतात ती कशी असतात? चित शक्ती सोडून गेलेली त्यांना असू शकते. तर अशी ही जी आहे तर चित शक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर ते धर्मातला हा जो भाग आहे तो बाजूला राहतो आणि केवळ असं काहीतरी तुम्ही करा, हे तुमचं काय त्याला ती यंत्र असतात ना काही
यंत्र, हे यंत्र ठेवलं की असं तुम्हाला फलप्राप्ती होईल, ही सगळी तांत्रिक धर्मातली स्थिती आहे. तर हे जे घडतं तर ते जे आहे त्याला आगम असं म्हणतात. म्हणजे मंत्र तंत्रातला हा जो असा भाग आहे की केवळ काहीतरी फळासाठी उपासना करणं, फळाच्या उद्देशाने उपासना करणं, हा भाग जो आहे त्याला आगम असं म्हणतात. तर हा जो माणूस असतो ज्याला अज्ञानी म्हटलेला आहे, तो त्याला आगम हे फार अगदी त्यांनी हस्तगत केलेलं असतं. त्यानंतर पुढे नीती जात सुझे वैद्यकही बुझे काव्य नाटकी दुजे चतुर नाही. म्हणजे नीती जात म्हणजे बरोबर सगळ्या कसं वागावं याचे नीती नियम त्याला बरोबर माहिती असतात. दुसऱ्यांनी जरासं काही त्याच्यापेक्षा वेगळं वर्तन केलं, जसं अर्जुनाच्या मनामध्ये येतं आहे ना की माझ्या या आप्तांचा वध करणं ही अनिती आहे असं त्याला वाटतं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे नीतीपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतो आहे असं त्याला वाटतं आहे. तर हा जो म्हणजे ते अज्ञान कसं आहे हे खरं म्हणजे भगवंतानी शेवटपर्यंत आपल्याला जे गीतेमध्ये नेलं आहे ते तिथे नेलेलं आहे की ते अज्ञान कसं होतं. आणि म्हणूनच अर्जुन सर्वात शेवटी म्हणतो की नष्टो मोहहा, असं तो म्हणतो की माझं सगळं अज्ञान, माझं सगळा भ्रम नाहीसा झालेला आहे असं तो जे म्हणतो. त्याचं कारण त्याचं हे सगळं अज्ञान भगवंतानी संपूर्ण हा गीतोपदेश करत असताना नाहीसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे आहे ह्याला अज्ञानी माणसाला कोणी कसं वागावं त्या नीतीनियम त्याला बरोबर माहिती असतात की स्त्रीने असंच वागलं पाहिजे, मुलांनी असंच वागलं पाहिजे, एवढंच फक्त त्याला माहिती असतं. तर हे जे नीतीजात सुझे म्हणजे त्याला माहिती असतं. वैद्यकही बुझे म्हणजे सगळे उपचार बिपचार सगळे हे झालं की हे कर, ते झालं की ते कर, हे सगळं त्याला माहिती असतं. काव्य नाटकी दुजे चतुर नाही. म्हणजे काव्य नाटकं याच्यामध्येही तो अगदी प्रवीण असतो, त्याच्या इतका चतुर दुसरा कोणी नाही. व्याकरणी चोखडा म्हणजे भाषाही शुद्ध शुद्ध भाषाही त्याला येत असते. तर्की अतिगाढा म्हणजे तर्क करण्यामध्ये अत्यंत हुशार बुद्धिमान असतो. तर्की अतिगाढा परी एक अध्यात्मज्ञानी फुडा जात्यंधू जो. म्हणजे फुडा ह्याचा अर्थ खरोखर, खरोखर की फक्त बाकी सगळं त्याला येतं पण काय येत नाही. तर अध्यात्मज्ञान हे जे आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र तो खरोखर जात्यंधू म्हणजे जन्मांध, जन्मतः जो अंधच आहे, अध्यात्माच्या बाबतीमध्ये मात्र तो जन्मतः अंध आहे. अध्यात्मज्ञानी फुडा जात्यंधू जो. आणि हे सगळं सांगून पुढे ज्ञानदेव एक सुंदर ओवी त्यांनी घातली आहे. मोराचा अंगी असोसे पिसे आहाती डोळसे परी एकली दिठी नसे तैसे ते गा. म्हणजे मोराची पिसं असतात ना त्याला मध्ये जो आकार असतो त्याला डोळा म्हणतात बघा, हां डोळा म्हणतात. त्या अर्थाने त्यांनी ही ओवी घातली. मोराचा अंगी असोसे चिक्कार पिसं असतात मोराच्या अंगी. प्रत्येक पिसाला डोळा असतो, प्रत्येक पिसाला डोळा असतो. परी एकली दिठी नसे तैसे ते गा. एकाही डोळ्याला दृष्टी नसते. त्या मोराला काही ते डोळे इतके आहेत त्याच्या पिसांवर म्हणून त्याला काही दिसत नाही त्या डोळ्यातून. म्हणजे तसा हा आहे की खूप ज्ञान निराळ्या प्रकारच्या विद्या त्याला येत आहेत परंतु तो जात्यंध आहे. तो जन्मतः अंधच असल्यासारखा, डोळे काही त्याचे उपयोगाचे नाही, त्याला दृष्टी खरी दृष्टीच नसते. आता मधल्या काही ओव्या गाळू आणि 42वी ओवी घेऊ. आणि अध्यात्मज्ञान कही जेणे मानिलेची नाही तो ज्ञानार्थू न देखे काही हे बोलावे असे. म्हणजे आता या ठिकाणी नीट शब्दांचे अर्थ लक्षात घ्या.
अध्यात्मज्ञान कही जेणे मानिलेची नाही, हे तर कळलं की ज्याला त्याच्याबद्दल काही मोठी आस्थाच नाही. अध्यात्म काय शिकायचं अध्यात्मामध्ये, ज्ञानाबद्दल त्याला काही आस्था नाहीच आहे. असा जो आहे अध्यात्मज्ञान कही जेणे मानिलेची नाही, त्यांनी कधी ते लक्षातही घेतलं नाही, त्याला कधी त्याबद्दल आपुलकीच वाटली नाही, असा जो माणूस आहे तो ज्ञानार्थू न देखे काही हे बोलावे असे. म्हणजे प्रश्न केलाय ज्ञानदेवानी की त्याला ज्ञानार्थ कधी कळलाच नाही हे काही सांगायला पाहिजे का, असा प्रश्न. त्याला ज्ञानार्थ कधी कळलेलाच नाही हे सांगायला पाहिजे का. आता या ठिकाणी हा जो ज्ञानार्थ शब्द आहे ना, तो नीट आपण मी गेल्या तासाला तत्वज्ञान हा शब्द समजावून सांगितला होता. हां, तत्वज्ञान हा शब्द मी सांगितला होता की तत् म्हणजे ते, तत्व म्हणजे त्याचं ते पण, म्हणजेच ते म्हणजे काय, ब्रह्म सांगितलं होतं, आठवतं ना. ते म्हणजे काय की ब्रह्म हे आपण दिलेलं नाव आहे, त्याला खरं म्हणजे काही नावच नाही, एक शक्ती आहे, काहीतरी अशी शाश्वत शक्ती आहे, त्याला नाव नाही, आपण त्याला ब्रह्म म्हणून. पहिले जे सगळं अध्यात्म आहे आपल्याकडचं अगदी प्राचीन काळातलं, तिथे तत् हा शब्दच आलेला आहे. तत्, ते हाच शब्द आलेला आहे. कुठे परमात्मा, परमेश्वर, ब्रह्मज्ञान हे शब्द सगळे नंतर, म्हणजे उपनिषदांच्या काळामध्ये ब्रह्म हा शब्द होता, पण अगदी प्राचीन त्याच्याही आधीच्या काळात म्हणजे उपनिषद आणि वेद ह्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की जवळजवळ 1000 वर्षांचा काळमध्ये गेला असेल. आपण ते सगळं एकत्र धरतो, पण इतका काळ गेला असेल. तर अगदी पूर्वीच्या काळामध्ये एक शक्ती, शाश्वत शक्ती आहे, त्याला तत् असंच म्हटलेलं आहे. तत् असा उल्लेख आहे. तत्त्वम असी असं आपण म्हणतो. तत्त्वम म्हणजे ते जे आहे तेच तू आहेस, असं जे आहे. तत्त्वम असी म्हणजे तू ते ब्रह्मच आहेस, तू तेच आहेस, तू वेगळा नाही आहे, तू स्वतःला वेगळा समजू नको, तेच तत्व म्हणजे तू आहेस, असं तत् हा शब्द आहे. तर तत्वज्ञानामध्ये पहिला शब्द आहे तत्, आणि तत्व ह्याचा अर्थ मी सांगितला होता की ते जे आहे, ती जी शक्ती आहे, त्या शक्तीचं जे ते पण आहे, ते पण आठवतं मी सांगितलेलं. तत्व ह्याचा अर्थ त्या शक्तीचं शक्तीपण, त्या शक्तीचं स्वरूप जे काही आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो, ब्रह्माचं ब्रह्मपण, ब्रह्माचं जे ब्रह्मपण म्हणजे तत्व. तत्व, तत् आणि त्याच्यापासून पुढे आलेला तत्व हा शब्द जो आहे तो विसरू नका. मी मुद्दाम त्यावेळेला खूप स्पष्ट केलं होतं. तत्व म्हणजे त्या शक्तीचं ते स्वरूप आहे. तत्व त्याचं म्हणजे तत्वज्ञान हा शब्द त्याच्या पुढे आला. त्याचं जे खरं स्वरूप आहे, तत् जे त्याचं जे स्वरूप आहे, त्याचं ज्ञान होणं म्हणजे तत्वज्ञान. म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान ह्याचा अर्थ आहे की तत् म्हणजे ती शक्ती, ॲब्सोल्यूट पॉवर, त्या शक्तीचं जे ते पण म्हणजे तिचं स्वरूप. जसं माझं मी पण आहे, मला कळतं की मी काय आहे, मी कोण आहे, हे जसं मला कळतं, तसं त्या तत्वाचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं ज्या वेळेला ज्ञान होतं त्याला म्हणतात तत्वज्ञान. आणि इथे सुद्धा त्याच अर्थाने ज्ञानार्थ, तिथे सुद्धा तत्वज्ञानार्थ असा शब्द होता बघा, तुम्हाला आठवत असेल तर. तत्वज्ञानार्थ श्लोकात होता तो शब्द, श्लोकामध्ये. आणि इथे ज्ञानेश्वरांनी ओवीमध्ये ज्ञानार्थू असं जे म्हटलं आहे, तो ज्ञानार्थू ह्याचाही अर्थ तोच आहे की ज्ञानाचा अर्थ म्हणजे ज्ञान कशाचं, तर त्या शक्तीचं, त्या तत्वाचं ज्ञान, त्या ब्रह्माचं ज्ञान, त्याच्या स्वरूपाचं ज्ञान, त्यालाच
ते ज्ञेय, तेच ज्ञेय आहे, त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि त्याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञानार्थ. ज्ञानाचा अर्थ काय? आपण म्हणतो मला ज्ञान झालं, तर हे ज्ञान व्हायला पाहिजे की जे त्या तत्वाचं जे स्वरूप आहे त्याचा ज्या वेळेला आपल्याला खरा अर्थ आतमध्ये अनुभव आला. अर्थ ह्याचा अर्थ की ते तत्व दिसतं असं नव्हे, पण आपण अनुभवतो, आपल्याला कळतं की ते कसं सर्वशक्तिमान आहे, ते कसं सर्वज्ञ आहे. ते निर्गुण असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कित्येक सर्व गुण कसे आहेत, असं अनेक आता गोष्टी पुढे येतील ह्या सगळ्या. तर असं त्याचं जे सगळं स्वरूप आहे ते स्वरूप त्याचं ज्ञान होणं, त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञानार्थ. आता लक्षात आलं? आता हा शब्द विसरू नका. तत्वज्ञानार्थ असा शब्द मागे त्या श्लोकामध्ये मला वाटतं 11व्या किंवा 10व्या श्लोकामध्ये येऊन गेला. इथे ह्या ओवीमध्ये ज्ञानार्थ असा शब्द आहे. तर हा कसा असतो की ज्याला अध्यात्म ज्ञानाविषयी काही आस्थाच नाही त्याला ज्ञानार्थ दिसेल किंवा कळेल असं आपण म्हणू तरी शकू का? बोलावे काही असं म्हटलंय, बोलावे म्हणजे असं म्हणणं तरी शक्य आहे का की त्याला ज्ञानार्थ कळू शकेल? पण त्याला तत्वज्ञानाबद्दल काही आस्थाच नाही, अध्यात्म ज्ञानाबद्दल काही आस्थाच नाही. आणि पुढे म्हटलंय ऐलीची थडी न पवता पळे जो मागवता तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. लक्षात आलं असेल ना? काय सुंदर शब्द आहेत बघा. ज्ञानदेव इतक्या सुंदर शब्दामध्ये लिहितात. ऐलीची थडी, थड म्हणजे काठ, ऐलीची थडी म्हणजे नदीचा काठ आहे. ऐलीची थडी म्हणजे ह्या काठावर आहोत आपण. मध्ये म्हणजे आपण कुठल्या काठावर आहोत? अज्ञानाच्या काठावर आहोत. अज्ञानाच्या काठावर आहोत आपण. ज्ञान काहीच झालेलं नाही. ऐलीची थडी म्हणजे त्या काठा ते म्हणजे तो त्या काठावर असंही नाही म्हटलं. त्यांनी काय म्हटलं? ऐलीची थडी न पवता पळे जो मागवता म्हणजे त्या काठापर्यंत सुद्धा गेला नाही. नकोच अध्यात्म आणि ज्ञान आणि ह्या गोष्टी नकोच. म्हणजे त्या काठापर्यंत सुद्धा जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला नाही त्याच्या आधीच जो मागेच पळालाय. पळे जो मागवता तया पहिलं द्वीपीची वार्ता काय होय. पहिलं द्वीप म्हणजे बेट पलीकडचं जे बेट आहे म्हणजे पलीकडचं बेट आहे ज्ञानाचं बेट आहे. काय सुंदर ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे की ऐलीची थडी न पवता पळे जो मागवता तया पहिलं द्वीपीची वार्ता काय होय. कुठून कळणार आहे त्याला ते ज्ञान? इथूनच तो मागे सरलाय, मागे पळूनच गेलाय. नको रे बाबा आपल्याला हे असं जो म्हणतोय त्याला कुठे पहिलं द्वीप म्हणजे त्या पलीकडच्या बेटाचं वार्ता त्याला कळेलच कशी. पुढे पुढची मधली एक ओवी गायते, त्याच्या पुढे 45वी ओवी. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विश्व काही. म्हणजे ज्याला अध्यात्मज्ञानाची काही ओळखच नाही अर्जुना त्याला ज्ञानार्थू देखावया विश्व काही. म्हणजे ज्ञानार्थ हा त्याच्या जाणण्याचा कधी विषय तरी होईल का? ज्ञानार्थ म्हणजे ते जे ज्ञेय आहे हे जाणण्याचा विषय कधी त्याला होईल का? आपल्याला जाणायला काय विषय लागतो ना, हे मला जाणून घ्यायचं आहे, मला ज्ञानेश्वरी जाणून घ्यायचे, मला अध्यात्म जाणून घ्यायचे म्हणजे तो जाणण्याचा विषय असतो. तर ह्याच्या बाबतीमध्ये जो सगळ्याचीच अनोळख आहे त्याला ज्ञानार्थ हा कधी जाणण्याचा विषय होईल का? म्हणजे त्याला कधी जिज्ञासा वाटेलच का त्या ज्ञानार्थाविषयी? आता मधल्या 1-2-3 ओव्या गाळू कारण तेच पुन्हा पुन्हा आहे. आता त्याच्यानंतर 49वी ओवी.
49. आता इथपर्यंत ना आपण जे आलो, इथपर्यंत अज्ञानाची सगळी लक्षणं झाली. आता याचा शेवट करून करायचं आहे. ज्ञानदेवांनी जसा केला आहे तो तसा करू आणि मग आपण थांबू. एवं ये उपरती ज्ञानचिन्हे मागुती अमानित्वादी प्रवृत्ती वाखाणिली. जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती. म्हणजे आत्तापर्यंत ते असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात की आत्तापर्यंत काय केलं तर ज्ञानचिन्ह जी आधी श्लोकांमध्ये सांगितली, गीतेच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी जी ज्ञानाची लक्षणं सांगितली ती मी मागुती केली. त्याच्या उलट अज्ञान सांगण्यासाठी मी ती मागुती केली, म्हणजे मी ती उलटी केली, त्याचं उलटी बाजू दाखवली. ज्ञानचिन्हे मागुती अमानित्वादी प्रवृत्ती वाखाणिली. म्हणजे अमानित्व इत्यादी जी सगळी ज्ञानचिन्ह होती त्याच्या उलट मी मानित्व सांगितलं. अदंभित्व होतं तिथे मी दंभ सांगितला. अशी मी सगळी ती चिन्ह उलटी केली. जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा. ज्ञानपदे 18 म्हणजे त्यांनी श्लोक जे आहे ज्ञानाच्या चिन्हांचे ती 18 सांगितलेली आहे. चिन्ह ज्ञानाची चिन्ह जी सांगितली आहे ती 18 आहे. ती ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा म्हणजे अशी उलटी केली. येरी मोहरा त्यांची वाट उलटी केली. अज्ञान या आकारा सहजे येती. म्हणजे अशा प्रकारे मी अज्ञान म्हणजे काय हे तुला स्पष्ट केलं. पुढे मागा श्लोकाचेनी अर्धार्धे ऐसे सांगितले मुकुंदे ना उपराटी इये ज्ञानपदे तेची अज्ञान. म्हणजे आता ह्या ठिकाणी हा जो श्लोक म्हटलाय ना, हा श्लोक जो शेवटचा ज्ञानाच्या लक्षणातला 11वा श्लोक होता. आठवते तुम्हाला? 11वा श्लोक हा शेवटचा होता. त्याच्या पुढे सगळी अज्ञानाची लक्षणं आली. तर त्या श्लोकाचा इथे उल्लेख आहे. मागा श्लोकाचेनी अर्धार्धे म्हणजे त्या श्लोकाचा शेवटचा अर्धा भाग. तुम्हाला आठवत असेल हे सगळं की त्या मागा श्लोकाचे अर्धार्धे ऐसे सांगितले मुकुंदे. श्रीकृष्णाने असं सांगितलं ना उपराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. आठवत असेल तुम्हाला की त्यांनी एवढंच सांगितलंय त्या श्लोकामध्ये की ही जी ज्ञानचिन्ह मी सांगितली ती सगळी उलटी केली अर्जुना की ते अज्ञान आहे. असं त्यांनी त्या श्लोकाच्या अर्धा भाग फक्त तिथे असा सांगितलेला होता. आता ज्ञानदेव काय म्हणतात? म्हणून इया वाहणी केली म्या उपलवणी वाचुनी दुधा मिळवून पाणी फार कीजे. म्हणजे काय म्हणतात की म्हणून त्यांनी फारच ते अगदी थोडक्यात सांगून टाकलं होतं त्या श्लोकामध्ये की ज्ञानाची चिन्ह उलटी झाली, उलटी करा की अज्ञान आपल्याला कळतं, असं फार थोडक्यात सांगून टाकलं होतं. तर म्हणून या वाहणी म्हणजे मी हे आणखीन जरा थोडं सगळं विस्तारपूर्वक केली म्या उपलवणी. ह्याचा अर्थही पुन्हा तोच आहे की मी थोडं विस्तारपूर्वक हे सगळं मी तुला सांगितलं की म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी. थोडं विस्तार करून मी अज्ञानाची चिन्ह सांगितली. आणि पुढे काय म्हटलंय? वाचुनी दुधा मिळवून पाणी फार कीजे. आणि त्याला पुढची ओवी जोडून घ्यायची. तैसे जीन बडबडी. म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की असं समजू नका, श्रोत्यांना सांगतायत हे खरं म्हणजे असं तुम्ही समजू नका की दूध वाढवण्यासाठी थोडं पाणी मिसळलं म्हणून म्हणजे खरं भगवंतांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि फक्त एवढं थोडक्यात सांगितलं होतं की याच्या उलटं म्हणजे अज्ञान. एवढं थोडक्यात सांगितलं होतं. मी जरा वाढवलंय म्हणजे दुधात पाणी घातल्यासारखं झालंय असं
असं जर तुम्हाला वाटत असेल तर तैसे जी न बडबडी, म्हणजे ते म्हणतात की अशी नाही मी बडबड केलेली. मी उगीचच वाढवण्यासाठी नाही मी हे केलं, म्हणजे माझं थोडं व्याख्यान वाढावं म्हणून मी प्रयत्न केलेला नाही आहे. तर मी का केला तर पदाची कोर न सांडी परी मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो. म्हणजे ते असं म्हणतात की मला मूळ जे काही त्या श्लोकामध्ये सांगितलंय ते अतिशय थोडक्यात आहे, ते मला जाणवत होतं. तुम्हाला श्रोत्यांना ते आणखीन कळावं म्हणून मी ते जरा आणखीन वर्णन करून मी सांगितलं. विस्तार करायचं, मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो असं म्हटलंय. म्हणजे मी मूळ जे काही त्यांनी सांगितलं त्याचा विस्तार करण्याला मी एक केवळ निमित्त झालं. मला काही ते मोठं माझं व्याख्यान वाढवायचं होतं असं तुम्ही मनात आणू नका, म्हणून मी हे केलं. तव श्रोते म्हणतील राहे के परिहरा ठावो आहे, बिहिसी का वाये कवी पोषका. श्रोते इतके तल्लीन झालेले आहेत त्याच्या सगळ्या सांगण्यामध्ये की श्रोते त्याला असं म्हणतात की तव श्रोते म्हणती राहू दे, तू काही एवढं मोठं हे असं सांगण्याची गरज नाही आहे. तव श्रोते म्हणती राहे के परिहरा ठावो आहे. परिहरा याचा अर्थ समर्थन. तू जे काही आम्हाला अज्ञानाची लक्षणं विस्तारपूर्वक सांगितली ती का सांगितली ह्याचं समर्थन करण्याची काही गरज नाही. परिहार म्हणजे ते मुद्दाम तू काही आम्हाला त्याचं परिहार करून सांगण्याची गरज नाही आहे, तू समर्थन करण्याची गरज नाही आहे. बिहिसी का वाये कवी पोषका, त्याला कवी पोषक म्हटले. ज्ञानदेवांना श्रोत्यांनी कवी पोषक म्हटले की काय सुंदर काव्य आहे, किती सुंदर तत्वज्ञान काव्यामध्ये तू सांगतो आहेस, असा तू कवी पोषक आहे आणि तू कशाला भीतोस. बिहिसी का वाये असं एवढं अगदी स्पष्टीकरण, एवढं समर्थन देण्याची काही गरज नाही. आम्हाला कल्पना आहे की तू हे सगळं का करतोयस ते. तू ते श्री मुरारी म्हणितले प्रकट करी, जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही. म्हणजे ते म्हणतात, श्रोते म्हणतात की ह्या श्रीकृष्णाने, श्री मुरारी म्हणजे श्रीकृष्णाने जे काही सांगितलं ते तू आणखीन प्रकट केलंस, आणखीन स्पष्ट करून आम्हाला सांगितलं. जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही, जर तू स्पष्ट केलं नसतं तर कदाचित गवरी ह्याचा अर्थ गुहा, म्हणजे ते आमच्या आत कुठे गुहेतच राहिलं असतं, ते आम्हाला स्पष्ट कळलंच नसतं, अस्पष्टच राहिलं असतं, झाकूनच राहिलं असतं. तर तू केलंस हे फार चांगलं केलंस. जे अभिप्राय म्हणजे जे ह्याचे अभिप्राय जे काही श्रीकृष्णाला सांगायचं आहे त्याला जे अभिप्रेत आहे, अभिप्राय ह्याचा अर्थ त्याला जे अभिप्रेत आहे, त्याला जे काही आमच्यापर्यंत पोचवायचं आहे ते आमच्यापर्यंत पोचलं नसतं. गवरी झाकिले म्हणजे ते आतमध्ये राहून गेलं असतं, आम्हाला पूर्ण कळलं नसतं कदाचित. ते देवाचे मनोगत दाविता आम्हासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. म्हणजे श्रोते ज्ञानदेवांना इतकं चांगलं जाणताय की ते म्हणतात की देवाचं मनोगत तू आम्हाला दाखवतोयस, मूर्तपणे तू आमच्या समोर उभं करतोय. असं जर आम्ही म्हटलं, हेही म्हणता म्हणजे असं जर आम्ही तुला म्हटलं तर चित्त दाटेल तुझे, म्हणजे तुला भरून येईल. तुला असं वाटेल आपली खूपच स्तुती करतायत, नको, म्हणजे तुला ते आवडणार नाही.
चित्त दाटेल तुझे. म्हणजे तुझी आम्ही स्तुती करतोय असं तुला वाटते, पण आम्ही वस्तुस्थिती सांगतोय. तर म्हणून आम्ही बोललो नाही आत्तापर्यंत की तू चांगलं सांगतोयस, असंही आम्ही बोललो नाही. कारण तुला कुठेतरी आतमध्ये असं वाटेल की काय आपली स्तुती करतायत, नको आहे असं तुला वाटेल, चित्त दाटून येईल तुझं, आणि म्हणून आम्ही तसं बोललो नाही. पण तू जे सांगतोयस ना ते देवाचं मनोगत आहे, आणि ते फार सुंदर प्रकारे तू आम्हाला सांगतोयस. म्हणून पुढची ओवी, म्हणून असो हे न बोलू. म्हणजे जे तू म्हणतोयस ना की मी का हे सगळं सांगितलं, तर हे काही असं तू बोलू नको. असो हे न बोलो, परी साविया गा तोषलो, जी ज्ञान तरीये मिळविली श्रवण सुखाची ये. म्हणजे तू काय ज्ञानदेवांना असं म्हटलंय की तू इतकं सुंदर हे सगळं सांगितलंय की साविया गा तोषलो. साविया याचा अर्थ सहजपणे, आम्हाला खूप सहजपणे आम्हाला ते सगळं कळलं तुझ्या सांगण्यामुळे, आणि खूप आनंद झाला. तोषलो, आम्ही तोषलो म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला. साविया म्हणजे अतिशय सहज आनंद आम्हाला तू दिलेला आहेस, सहज आनंद तू आम्हाला दिला आहेस हे सगळं सांगून. आणि ते सांगण्यासाठी पुढे म्हटलंय, जे ज्ञान तरीये मिळविली श्रवण सुखाची ये. म्हणजे तू आम्हाला असं काही श्रवण सुख दिलंयस की ज्ञान तरीये, ह्याचा अर्थ असा की ज्ञानाच्या नावेतून, तरीये म्हणजे बोट किंवा नाव, ज्ञानाच्या नावेतून आम्हाला सहजपणे तू आम्हाला पुढे नेल. ज्ञानाच्या नावेतून आम्हाला मिळविली म्हणजे तू आम्हाला सहज पुढच्या काठाला नेलेस. जे ज्ञान तरीये मिळविले, आणि पुढे म्हटलं श्रवण सुखाची आहे. कशाशी तू आमचं मिलन करून दिले, तर श्रवण सुख दिलं आहेस तू आम्हाला. तर तू हे असं काही समर्थन वगैरे देण्याची गरज नाही. आम्ही खूप श्रवण सुख तुझ्यामुळे आम्हाला मिळालेले. आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. म्हणजे आता श्रोते म्हणतात की सगळं तू आता ज्ञान अज्ञान खूप चांगल्या प्रकारे सांगितलंस, पण आता ह्याच्या पुढे, यावरी म्हणजे ह्याच्या पुढे जे तो श्रीहरी बोलिला, जे काही श्रीहरींनी सांगितलं ते करी कथन वेगा. म्हणजे आता त्याचे पुन्हा त्याने जे काही सांगितलं आहे गीतोपदेशामध्ये ते आता आम्हाला सांग. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे, जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. म्हणजे ह्या संत म्हटले, श्रोत्यांना संत म्हटले. पहा, या संत वाक्या सरिसे म्हणजे त्या श्रोत्यांच्या वाक्याच्या बरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले की जी म्हणजे जी ह्याचा अर्थ की जे आता त्यांनी सांगितलं आहे की तू आता कृष्णाने जे काही सांगितले ते तू पुढे सांग, त्याला त्यांनी जी म्हटलेलं आहे. जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. अवधारा म्हणजे लक्ष देऊन आता ऐका. हे भगवंत काय म्हणाले, देव काय म्हणाले ते आता मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते तुम्ही ऐका. आणि पुढच्या 1-2-3 ओव्या आहेत तेवढ्या घेते, आणि त्याच्या पुढे मग एकदम सगळं ज्ञान ज्ञेय ह्याच्याकडे आपण जातो. पुढचं जे आहे 860 ओवी आहे. म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा, ऐकला तो जाणावा अज्ञानुभागू. म्हणजे आता श्रीकृष्ण, आता ह्या ठिकाणी आता श्रीकृष्ण ह्याला अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, हा सगळा जो चिन्ह म्हणजे ज्ञानाची चिन्ह अज्ञानाची चिन्ह ही जी सगळी मी तुला सांगितली ना, ती तू जी काय ऐकलीस, आघवा ऐकिला, जे काही तू सगळं ऐकलंस तो जाणावा अज्ञानुभागू. म्हणजे त्याच्यातून तुला अज्ञान म्हणजे काय हे आता तुला कळलंय, ज्ञान म्हणजे काय हेही तुला कळलंय, अज्ञान म्हणजे काय हेही तुला कळलंय. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा
ज्ञानविखी चांगा दृढा होईजे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की ह्या अज्ञान भाग जो आहे त्याला पाठी देऊनी, म्हणजे त्याला तू मागे ठेव, त्याला बाजूला ठेव. हे अज्ञान आपल्याला नको आहे. अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा ज्ञानविखी चांगा दृढ होईजे. ज्ञान जे आहे ते त्या बाबतीमध्ये तू आता दृढ हो. ज्ञान जे आहे तेच तुझ्यामध्ये पूर्णतः येऊ दे. अज्ञान सगळं सोडून दे. मग निर्वाळिले ज्ञाने ज्ञेय भेदले मने ते जाणावया अर्जुने आस केली. म्हणजे आता पुन्हा अर्जुनाने पुढचा प्रश्न त्याला केला आहे, आस केली आहे, इच्छा व्यक्त केली आहे. काय इच्छा व्यक्त केली आहे तर सगळं आता निर्वाळिलेनी ज्ञाने ज्ञेय भेदेल मने ते जाणावया अर्जुने आस केली. म्हणजे अर्जुनाने आता इच्छा अशी केली आहे की मला ह्या शुद्ध ज्ञानामुळे शेवटी काय व्हायला पाहिजे. तुम्हाला आठवतं आपण जो 11वा श्लोक पाहिला होता, त्या श्लोकामध्ये असं होतं की जर सगळं ज्ञान घेऊन ज्ञेयापर्यंत आपण पोचलोच नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. आठवतं त्या 11 बघा पुन्हा एकदा 11वा श्लोक, तिथे असं म्हटलेलं की ज्ञेयापर्यंत जर आपण पोचलो नाही तर ज्ञानच झालं नाही आपल्याला, असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून आता अर्जुनाने आस काय केली आहे, इच्छा काय केली आहे की त्या ज्ञेय जे आहे, म्हणजेच ज्ञेय काय आहे, तो जो ईश्वर आहे, त्या ईश्वर हेच ज्ञेय आहे, तो परमेश्वर, ते तत् जे आहे, ती जी शाश्वत शक्ती आहे ते ज्ञेय आहे. ते भेदेल मने म्हणजे माझ्या मनामध्ये रुजून जाईल, असं अगदी पूर्ण मी आत्मसात करीन ते ज्ञेय. ते असं मला ते ज्ञेय कळू दे, ते जाणावया अर्जुने असं केली, ते मला कळू दे. आता तू ज्ञानाची लक्षणं सांगितलीस, अज्ञानही मला कळलं, पण आता मला ज्ञेय काय आहे ते मला कळू दे. आणि अशी इच्छा अर्जुनाने केली आहे. तव सर्वज्ञांचा रावो म्हणे जाणोनी तयाचा भाव परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता. तेव्हा श्रीकृष्णाला म्हटलंय सर्वज्ञांचा रावो, रावो म्हणजे राजा, सर्वज्ञांचा तो राजा आहे, सर्व प्रकारचं ज्ञान त्याला आहे. म्हणे जाणोनी तयाचा भाव म्हणजे अशा या श्रीकृष्णाने अर्जुनाचा जो भाव आहे, म्हणजे अर्जुनाची जी आस आहे, जी इच्छा आहे ती जाणली आहे की त्याला काय समजावून घ्यायचं आहे हे आता त्याला कळलं आहे. आणि म्हणून परिसे म्हणजे तो म्हणतोय अर्जुनाला ऐक, ज्ञेयाचा अभिप्राव म्हणजे ज्ञेय म्हणजे काय हे मी तुला आता सांगतो, ते तू ऐक परिसे, ते मी तुला सांगतो. आता ह्याच्या पुढे श्लोक आणि ओव्या असं दोन्ही येणार आहे. आणि आत्ताच सांगते थोडा म्हणजे अगदी रंजक असा भाग नाही आहे, कारण अवघड आहे. ज्ञेय आहे ते परमेश्वराचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे, अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपण जाणून घ्यायचं आहे. तर त्यामुळे थोडं ज्यांना झोप वगैरे येत असेल त्यांनी न आलेलं बरं असं आहे. तर पण फार सुंदर आहे ज्ञेय, कारण जे त्यांनी म्हटलं आहे ना की ज्ञानाची लक्षणं कळून उपयोगच नाही, ज्ञेयापर्यंत पोचायला पाहिजे. प्रार्थना